सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत आहे. कॉलेज लिस्ट सीरीजमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दल माहिती घेतली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण पुण्यामधले टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते, त्यांची प्लेसमेंट कशी आहे, एव्हरेज पॅकेज किती आहे, मीडियन पॅकेज किती आहे, मल्टीनॅशनल कंपनीज कोणत्या येतात, प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज कोणत्या येतात, या सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. कट ऑफ सहित हा व्हिडिओ असेल आणि या व्हिडिओ आधी जर तुम्ही टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दलचा व्हिडिओ बघितला नसेल, तर तो आधी जाऊन बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला पहिले टॉप 10 आणि यामध्ये पहिले टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दल माहिती मिळणार आहे. आणि त्याचबरोबरीने आपली काउन्सिलिंग सुद्धा सुरू झालेली आहे. पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर प्रत्येक कॉलेजचा टाइप, मग त्यामध्ये गव्हर्नमेंट असेल, ऑटोनॉमस असेल, युनिव्हर्सिटी रिलेटेड कॉलेजेस असतील, मायनॉरिटी रिलेटेड कॉलेजेस असतील, ऑटोनॉमस असतील, एडेड, अनएडेड असतील, सगळ्या कॉलेजच्या टाइपबद्दल तुम्हाला आधी सेशन्स घेतले जातील. या सेशन नंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या 354 कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाईड केली जाईल विथ कट ऑफ. मग त्यामध्ये 99.9 पर्सेंटाइल पासून ते खाली 0.09 पर्सेंटाइल पर्यंत कॉलेजेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कितीही पर्सेंटाइल असले 10, 15, 20 पर्सेंटाइल जरी असले तरी तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच किंवा जे काही कुठल्या ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, ते तुम्हाला कॉलेज आपल्या काउन्सिलिंगमधून मिळून जाईल. त्यानंतरच आपल्या काउन्सिलिंगमध्ये जी लिस्ट आपण प्रोव्हाईड करतो, त्या लिस्टमध्ये प्रत्येक कॉलेजचा डिटेल एनालिसिस करून, म्हणजे तिथे किती ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेस कधी स्टार्ट झाल्या होत्या, तिथे कॅप अंडर किती सीट्स आहेत, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेव्हलला किती सीट्स आहेत, मॅनेजमेंटच्या सीट ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर टी-एफ-डब्ल्यू-एस तिथे आहे का, मायनॉरिटी कॉलेजेस ते आहेत का, त्या कॉलेजचा ॲड्रेस काय आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे का, कुठल्या युनिव्हर्सिटीशी एफिलिएटेड आहे, हे सगळं जेवढा डिटेल एनालिसिस आपल्याला करता येईल तेवढा आपण डिटेल एनालिसिस करून ही लिस्ट तुम्हाला प्रोव्हाईड करत असतो. कुठल्याच काउन्सिलिंगमध्ये एवढी डिटेल लिस्ट आणि एवढा डिटेल गाईडन्स तुम्हाला मिळणार नाही. पर्सनल वन टू वन काउन्सिलिंग झाल्यानंतर तुमची पर्सनलाइज तुमची जी कॉलेज लिस्ट असणार आहे, ती सुद्धा तुम्हाला रेडी होऊन मिळेल आणि त्यानुसारच त्यामध्ये जे काही चॉईस कोड असतील, ते चॉईस कोड तुम्हाला फक्त आणि फक्त कॉपी पेस्ट करायचे आहेत. तर त्यामुळे तुमचा 90% ताण जो तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवताना होणार आहे, तो जर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये आपलं एनरोल केलं तर तो कमी होणार आहे. त्याचबरोबरीने काउन्सिलिंगमध्ये प्रत्येक कॉलेजची फी असेल, मग तिथे ट्युशन फीज असेल, डेव्हलपमेंट फीज असेल, टोटल फीज किती आहे, हे सगळं तुम्हाला आपल्या काउन्सिलिंगमध्ये मिळणार आहे. काउन्सिलिंगमध्ये एनरोल करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा पर्सनल नंबर दिलेला आहे. स्क्रीनवर सुद्धा माझा पर्सनल नंबर दिसत असेल. डायरेक्टली मला मेसेज किंवा कॉल केला तरी चालेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. लवकरात लवकर तिथे जॉइन व्हा आणि आपल्या काउन्सिलिंगमधून तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट बनवा आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. आणि जर तुम्हाला कमी पर्सेंटाईलला चांगलं कॉलेज मिळणार नसेल, तर मग पुढे स्पॉट राउंड आणि मॅनेजमेंट कोट्याची काउन्सिलिंग सुद्धा आपण काउन्सिलिंगमध्ये करतो. कुठलाही काउन्सिलर तुम्हाला स्पॉट राउंड आणि मॅनेजमेंट कोट्याचा गाईडन्स देणार नाही. तो देखील म्हणजे जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कुठल्याही वेने चांगल्या कॉलेजमध्ये होत नाही, तोपर्यंत आपली काउन्सिलिंग असते. त्यामुळे बिनधास्त काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. कितीही पर्सेंटाइल असले तरी मॅनेजमेंट कोटा किंवा स्पॉट राउंडमधून चांगलं कॉलेज तुम्हाला 100% अलॉट होईल. स्पॉट राउंड आणि मॅनेजमेंट कोट्याच्या गोष्टी मी हवेत बोलतोय का? तर अजिबात नाही. दरवर्षी आपल्या काउन्सिलिंगमधले 70 ते 80% विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे स्पॉट राउंडमध्ये खूप जास्त कॉलेज त्यांचे अपग्रेड होतात. आता उदाहरणार्थ हा जो विद्यार्थी आपला, हा विद्यार्थ्याला 88 पर्सेंटाईलला स्पॉट राउंडमध्ये सी-ओ-ई-पीमध्ये मेटलर्जी ब्रांच अलॉट झाली होती. असे बरेच उदाहरणं आहेत, की 74 पर्सेंटाईलला व्ही-आय-टीमध्ये एन-टी-सी, 76 पर्सेंटाईलला डी-वाय पाटील आकुर्डीमध्ये ए-आय-डी-एस, ए-आय रिलेटेड ब्रांचेस किंवा व्ही-आय-टीमध्ये सुद्धा सायबर सिक्युरिटी 80 पर्सेंटाईलला सुद्धा मिळालेली होती. तर हा हा जो काउन्सिलिंगचा पार्ट आहे स्पॉट राउंडमधला, तो देखील आपण करतो आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार बेस्ट कॉलेज तुम्हाला 100% मिळेल. त्यामध्ये अजून सुद्धा उदाहरणं आहेत. मग ज्यांना 20 पर्सेंटाइल विजय कॅटेगरीमधले आमच्याकडे विद्यार्थी होते, त्यांना वाडिया कॉलेज मिळालं होतं. त्यानंतर सिंहगड कॉलेज फक्त 30 आणि 40 पर्सेंटाइलला मिळालं होतं. तर असे बरेच उदाहरणं आहेत. स्पॉट ऑन आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये खूप कमी पर्सेंटाइलचा कट ऑफ लागतो. तो जर गाईडन्स हवा असेल, तर नक्की आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कंप्लीटली बघा तुम्ही. या व्हिडिओमध्ये 54 मिनिटाचा हा वेबिनार आहे. या वेबिनारमध्ये एक्झॅक्टली स्पॉट राउंडची काउन्सिलिंग आपण कशी करतो, त्या विद्यार्थ्याला कशी आपल्याकडून हेल्प झाली होती, हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. YouTubeवर सर्च करा 88 पर्सेंटाइल सी-ओ-ई-पी कॅन्डिडेट. इथे तुम्हाला आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ मिळून जाईल. तर आता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर आपण माहिती घेतलेलीच होती. सी-ओ-ई-पी असेल, पी-आय-सी-टी असेल, कमिन्स कॉलेज असेल, व्ही-आय-टी असेल, पी-सी-सी-ओ-ई असेल, त्यानंतर मग डी-वाय पाटील अकोर्डी, पी-व्ही-जी, ए-एस-एस-एम-एस, सी-ओ-ई, पी-सी-सी-ओ-ई रावेत आणि ट्रिपल आय-टी हिंजेवाडी. ट्रिपल आय-टीलाच आय स्क्वेअर आय-टी आपण असं म्हणतो. तर ह्या टॉप 10 कॉलेजेसची लिस्ट तर आपण आधीच बघितलेली आहे. तर यामध्ये थोडेफार मॉडिफिकेशन्स होऊ शकतात. तर ते मॉडिफिकेशन्स कशा आधारे असणार आहेत, हे सुद्धा मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुण्यामधलं टॉप 11th नंबरचं कॉलेज म्हणजे जे-एस-पी-एम तातोडे. जे-एस-पी-एमलाच राजश्री शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच आर-एस-सी-ओ-ई असं पण म्हटलं जातं. जे-एस-पी-एम ग्रुपचे टोटल 5 ते 6 कॉलेजेस आहेत. त्यामधलं सगळ्यात चांगलं कॉलेज हे जे-एस-पी-एम तातोडे आहे. ज्याचा कट ऑफ 96.97% आहे. एवढा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी मागच्या वर्षी गेलेला होता आणि 10,568 ही क्लोजिंग रँक होती. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि बाकीचे जे-एस-पी-एमचे कॉलेज सगळ्यात पहिलं तर जे-एस-पी-एम तातोडे, त्यानंतर मग जे-एस-पी-एम हडपसर, त्यानंतर जे-एस-पी-एम नरे, टी-एस-एस-एम-एस हे सुद्धा जे-एस-पी-एम ग्रुपचंच कॉलेज आहे. टी-एस-एस-एम-एस बावधन, टी-एस-एस-एम-एस नरे आणि जे-एस-पी-एम वाघोली असे जवळ-जवळ 5 ते 6 कॉलेजेस तुम्हाला जे-एस-पी-एम ग्रुपचे बघायला मिळतील. यामध्ये 11th नंबरचं जे पुण्यामधलं टॉप कॉलेज आहे ते जे-एस-पी-एम तातोडे आहे. ठीक आहे. तरी प्लेसमेंटबद्दल जर आपण बघितलं तर सगळ्यात टी-सी-एस असेल, कॅपजेमिनी असेल,
Accenture असेल, Cognizant असेल, LTI Mindtree असेल, अशा सगळ्या मास रिक्रुटर कंपनीज तुम्हाला या कॉलेजेसमध्ये बघायला मिळतील. 171 ऑफर्स ते जर तुम्ही बघताय, TCSने 171 ऑफर केल्या, Capgeminiने 179, Cognizantने 43-43 असे तुम्हाला 4.5 ते 5 लाखापर्यंत पॅकेज ऑफर केलेल्या कंपनीज इथे तुम्हाला येतील आणि 70% ते 80% प्लेसमेंट दरवर्षी कॉलेजेसची असते. त्यामुळे तुम्हाला नक्की कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट इथे मिळू शकते. त्यानंतर जे 12वं टॉप 12 नंबरचं कॉलेज आहे पुण्यामधलं ते म्हणजे AISSMS. AISSMS IOIT हे AISSMS ग्रुपचं दुसरं कॉलेज आहे. या आधीचं जे AISSMS आपण डिस्कस केलं ते AISSMS COE होतं. AISSMS COE म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि IOITमध्ये फक्त एकच फरक आहे, की COEमध्ये टेक ब्रांचेस आणि कोर ब्रांचेस दोन्ही तुम्हाला बघायला मिळतील आणि जे IOIT आहे इथे फक्त तुम्हाला टेक ब्रांचेस म्हणजे CSIT, AI वगैरे तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये दोन्ही कॉलेज जवळ-जवळच आहेत. शिवाजीनगरच्या जवळ लोकेशन आहे. आर-टी ऑफिस शेजारी. IOIT या कॉलेजचा कट ऑफ 96.77% एवढा गेलेला होता मागच्या वर्षी. 11,271 एवढी क्लोजिंग रँक होती. ऑटोनॉमस कॉलेज हे सुद्धा आहे. प्लेसमेंट दोन्ही कॉलेजेसची सेमच आहे. पण थोडासा फरक करायचा झाला तर IOIT आणि JSPM तातोडीमध्ये एकच फरक आहे तो म्हणजे इनटेकचा. आता JSPM तातोडीमध्ये कमी इनटेक आहे. IOIT आणि COEमध्ये जास्त इनटेक आहे. मग कॉम्पिटिशन तातोडीमध्ये प्लेसमेंटच्या टायमिंगला थोडीशी कमी असेल त्यामुळे आपण JSPM तातोडीला थोडंसं वर ठेवलेलं आहे. ए-आय-एस-एस-एम-एस, आय-आय-टीच्या प्लेसमेंटबद्दल जर बोलायचं झालं, तर तिथे सुद्धा LTI Mindtree असेल किंवा Cognizant असेल, Capgemini असेल, या सगळ्या कंपनी तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळतील. विशेष म्हणजे या कॉलेजमध्ये बाकीच्या ब्रांचेससाठी सुद्धा प्लेसमेंट आहे. म्हणजे ENTCसाठी सुद्धा खूप चांगली प्लेसमेंट तुम्हाला या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. ए-आय-एस-एस-एम-एस नंतर टॉप 13 नंबरचं कॉलेज म्हणजे डी-वाय पाटील पिंपरी. डी-वाय पाटील पिंपरी याचे डी-वाय पाटील ग्रुपचे सुद्धा बरेच कॉलेजेस तुम्हाला पुण्यामध्ये बघायला मिळतील. मग त्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा त्यांच्या भरपूर आहेत. कॅप अंडर जेवढे कॉलेजेस येतात त्यांचे मी तुम्हाला याआधी डी-वाय पाटील अकोडीबद्दल सांगितलंय. तर त्यांचं मेन कॉलेज डी-वाय पाटील अकोडीच आहे. ज्याचं 97-98 पर्सेंटाइलपर्यंत कट ऑफ जातो. त्यानंतर डी-वाय पाटील पिंपरी आहे. त्यानंतर मग डी-वाय पाटील लोहगाव आहे. डी-वाय पाटील लोहगाव नंतर डी-वाय पाटील तळेगावमध्ये त्यांचे 2 कॉलेजेस आहेत आणि तिथे डी-वाय पाटील अंबी तळेगावजवळच तुम्हाला अजून एक कॅम्पस बघायला मिळेल आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये डी-वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, डी-वाय पाटील विद्यापीठ, त्यानंतर डी-वाय पाटील अजिंक्य डी-वाय पाटील युनिव्हर्सिटी आणि तळेगावमध्ये अजून एक त्यांची युनिव्हर्सिटी अशा जवळ-जवळ 4 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुद्धा तुम्हाला डी-वाय पाटीलच्या बघायला मिळतील. तर यामध्ये डी-वाय पाटील पिंपरी हे जे कॉलेज आहे, जे कॅप अंडर येतं त्याचा कट ऑफ जातो 96.68 पर्सेंटाइल 11,516 एवढी क्लोजिंग रँक तुम्हाला मागच्या वर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघायला मिळेल. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीशी एफिलिएटेड असलेलं हे कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेज नाहीये. हा एक ह्या कॉलेजचा ड्रॉबॅक आहे. पण जरी ऑटोनॉमस नसलं, तरी इथे भरपूर प्लेसमेंट तुम्हाला बघायला मिळेल. बाकी ऑटोनॉमस नसण्याचं एकच तेवढं ड्रॉबॅक आहे, की तुम्हाला तिथे युनिव्हर्सिटीचा सिलेबस आणि युनिव्हर्सिटीचं एक्झाम जे करिक्युलम असणार आहे, ते तुम्हाला फॉलो करावे लागेल. त्यामध्ये थोडीशी डिफिकल्टी जाते विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी वगैरे फर्स्ट इयरला. पण जर तुम्हाला ते झेपत असेल, तर नक्कीच तुम्ही डी-वाय पाटील पिंपरी प्रिफर केलं पाहिजे बाकीच्या कॉलेजेसपेक्षा. कारण इथे प्लेसमेंट बाकीच्या कॉलेजेसपेक्षा खूप चांगली आहे. प्लेसमेंटमध्ये 1,000 विद्यार्थ्यांनी यावर्षी एनरोल केलं होतं. त्यापैकी 878 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट आत्तापर्यंत झाली आहे. जवळ-जवळ 80% प्लेसमेंट या कॉलेजमध्ये आहे. 1250 मल्टिपल ऑफर वेगवेगळ्या कंपनीजने विद्यार्थ्यांना प्रोव्हाईड केलेल्या आहेत. आता मल्टिपल ऑफर्स इथे 1250 का दिसतायत? कारण एका विद्यार्थ्याला अनेक कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ॲट अ टाईम लागू शकते. हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 40.37 लाख. सगळ्या ज्या त्या रिक्रुटर्समध्ये Amazon, Adobe यासारख्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज, Google सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. या कंपनीज इथे येतात. प्लेसमेंट झालेली नाही अजून कोणाची यामध्ये, पण या कंपनीज या कॉलेजमध्ये येतायत. त्यामुळे जर तुमच्याकडे स्किल्स असतील, तर नक्कीच तुम्ही या कंपनीजमध्ये सुद्धा चांगली प्लेसमेंट मिळवू शकता. फक्त एकच ड्रॉबॅक आहे तो म्हणजे एस-पी-पी-यूशी एफिलिएटेड असल्याचा. तो ड्रॉबॅक नाही म्हणू शकत आपण. जर तुम्हाला सिलेबस झेपत असेल एस-पी-पी-यूचा तर तुम्ही नक्की या कॉलेजला प्रिफर केलं पाहिजे. यानंतर टॉप 14th नंबरचं कॉलेज म्हणजे एम-आय-टी आळंदी. एम-आय-टी आळंदी, एम-आय-टी ग्रुपचे सुद्धा मल्टिपल कॉलेजेस आहेत. यापैकी एम-आय-टी ए-ओ-ई म्हणजेच अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी हे जे कॉलेज आहे, हे एकच कॉलेज त्यांचं कॅप अंडर तुम्हाला बघायला मिळेल. नंतर एम-आय-टी डब्ल्यू-पी-यू आणि एम-आय-टी लोणी काळापूर म्हणजेच एम-आय-टी ए-डी-टी हे कॉलेजेस कॅप अंडर येत नाहीत. ते पूर्ण डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. त्यांचा सिलेबस कंप्लीटली वेगळा असतो. तिथे इनटेकचा काही प्रॉब्लेम नाहीये. कितीही विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन मिळू शकतं. सी-ई-टीचा काही क्रायटेरिया वगैरे नसतो. नॉन झिरो स्कोरवर सुद्धा त्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन होतात. तर तुम्हाला जे एम-आय-टी आळंदी हे जे कॉलेज आहे, हे टॉप 14th नंबरला येतं. 96.15 पर्सेंटाइल एवढा मागच्या वर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ गेलेला होता. 13,473 13,453 एवढी क्लोजिंग रँक तुम्हाला बघायला मिळेल. ऑटोनॉमस कॉलेज आहे. ह्याचा एकच ड्रॉबॅक आहे तो म्हणजे हे थोडंसं आउटसाइड आहे. एम-आय-टी आळंदी पुण्यापेक्षा थोडंसं 30 ते 40 किलोमीटर तुम्हाला लांब बघायला मिळेल. प्लेसमेंटच्या बाबतीत खूप चांगलं कॉलेज आहे.
एक 50% ते 60% तुम्हाला प्लेसमेंट या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. कॉग्निझंट असेल, टी-सी-एस असेल, कॅपजेमिनी असेल, यासारख्या सगळ्या मास रिक्रुटर्स कंपनीज तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि त्याचबरोबरीने 6.1 एव्हरेज पॅकेज जरी इथे दिसत असलं, तरी जे पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट आहे ते थोडंसं कमी आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी बघायच्या असतात. फक्त एव्हरेज पॅकेज, मीडियन पॅकेज बघून उपयोग नाही. कारण किती विद्यार्थी एक्झॅक्टली प्लेस झालेत, हा डाटा पण महत्त्वाचा आहे. हे बघा, हा जो डेटा आहे, या डेटामध्ये 153 विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट आतापर्यंत झालेलं आहे, वेगवेगळ्या कंपनीजमध्ये. तर एक चांगली गोष्ट 157 सॉरी. एक चांगली गोष्ट अशी आहे, की सगळ्या ब्रांचेससाठी इथे प्लेसमेंट आहे. मग केमिकल ब्रांच असेल किंवा मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, सगळ्या ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, त्यामध्ये तिथे कंपनीज येतायत आणि चांगली प्लेसमेंट आहे. पण थोडीशी कमी आहे ॲज कंपेअर टू बाकीचे कॉलेजेस. पण ऑटोनॉमस कॉलेज आहे, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज नक्कीच इथे मिळतील. तुमच्यात जर तेवढं कॅलिबर असेल, तर 100% तुम्ही इथून प्लेस होऊ शकता. यानंतरचं टॉप 15th नंबरचं कॉलेज म्हणजे एम-एम-सी-व्ही कर्वेनगर. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं या कॉलेजचं नाव आहे. मराठवाडा मित्रमंडळचे 2 कॉलेजेस तुम्हाला पुण्यामध्ये बघायला मिळतील. एक म्हणजे हे कर्वेनगरमधलं आणि दुसरं एम-एम-आय-टी लोहगाव. मराठवाडा मित्रमंडळचंच ते कॉलेज आहे. लोहगावमधलं जे कॉलेज आहे ते थोडंसं खाली येतं. टियर 3 मध्ये आपण त्याला कन्सिडर करतो आणि एम-एम-सी-व्हीला आपण टियर 2 मध्ये कन्सिडर करतो. 95.78 पर्सेंटाइल कट ऑफ या कॉलेजचा मागच्या वर्षी बघायला मिळाला होता सी ब्रांचसाठी आणि 14,711 एवढी क्लोजिंग रँक होती. हे सुद्धा ऑटोनॉमस कॉलेज मागच्याच वर्षी झालेलं आहे. प्लेसमेंटबद्दल जर बोलायचं झालं, तर इथे सुद्धा सगळ्या मास रिक्रुटर कंपनीज तुम्हाला बघायला मिळतील. 75% प्लेसमेंट 2025-26 मध्ये झालेली होती. इथे सुद्धा तुम्हाला मल्टिपल अपॉर्च्युनिटीज मिळतील. जेवढे तुम्ही स्किल अपग्रेड कराल, तेवढी तुम्हाला इथे सुद्धा चांगली प्लेसमेंट मिळायचे चान्सेस आहेत. टी-सी-एस असेल, कॅपजेमिनी असेल, कॉग्निझंट असेल, सगळ्या कंपनीज तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळतील. यानंतरचं कॉलेज म्हणजे मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजीनगर, पी-ई-एस मॉडर्न ह्याचे सुद्धा 2 कॉलेजेस आहेत. पहिलं म्हणजे मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर आणि दुसरं म्हणजे वाडिया कॉलेज. त्यापैकी वाडिया कॉलेज हे नॉन ऑटोनॉमस आहे, ज्याला आपण 17th नंबरला ठेवलेलं आहे आणि जे ऑटोनॉमस कॉलेज आहे ते पी-एस मॉडर्न हे इथे 95.57% एवढा कट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी गेलेला होता. 15,515 एवढी क्लोजिंग रँक मागच्या वर्षी होती. इथे सुद्धा चांगली प्लेसमेंट बघायला मिळेल. ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळे इथे सुद्धा ज्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत आणि सर्व्हिस बेस्ड आहेत. दोन्ही कंपनीज येतील. प्रॉडक्ट बेस्ड थोड्याशा कमी आहेत ॲज कंपेअर टू सर्व्हिस बेस्ड. त्यामध्ये वेगवेगळे एच-एस-बी-एस जिथे ए-आय-एम-एलला 15,40,000चं कॅप पॅकेज ऑफर केलेलं होतं. त्यानंतर बाकी 20 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ही युनिव्हर्सिटी या कंपनीमध्ये झालेली आहे. कॉम्प्युटर, एन-टी-सी, इलेक्ट्रिकल, ए-आय-डी-एस, ए-आय-एम-एल, एम-बी-ए या सगळ्यांसाठी ही ब्रांच ही कंपनी आलेली होती. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या ब्रांचेस साठी सुद्धा इथे प्लेसमेंट तुम्हाला बघायला मिळेल. यानंतर जे वाडिया कॉलेज आहे, वाडिया कॉलेजमध्ये सुद्धा तुम्हाला टी-सी-एस, कॅपजेमिनी, इन्फोसिस या सगळ्या मास रिक्रुटर कंपनीज बघायला मिळतील. इथला ड्रॉबॅक असा आहे, की हे युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे. युनिव्हर्सिटीचा सिलेबस तुम्हाला बघायला मिळेल. युनिव्हर्सिटीची एक्झाम इथे होते. त्यामुळं थोडंसं डिफिकल्ट जातं पॉइंटर वगैरे मेंटेन करायला. जर तुम्ही 7.5-8 पॉइंटरच्या वर असाल, तर मग तुम्ही एलिजिबल व्हाल प्लेसमेंटसाठी. एकदा एलिजिबल झाल्यानंतर मग तुमचे चान्सेस वाढतात. पण इथे मग त्यामुळेच युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असल्यामुळे इथे क्रायटेरिया बसत नाही विद्यार्थ्यांचा. त्यामुळे इथे थोडीशी प्लेसमेंट कमी आहे. पण कंपनी तिथे सुद्धा येतात. जर तुम्ही 4 वर्ष चांगली मेहनत घेतली, तर इथून सुद्धा तुमची प्लेसमेंट होऊ शकते. यानंतर टॉप 17th नंबरचं कॉलेज बघितल्यानंतर टॉप 18th नंबरचं कॉलेज म्हणजे सिंहगड, वडगाव. तर सिंहगडचे मल्टिपल कॉलेजेस पुण्यामध्ये बघायला मिळतील. सगळ्यात त्यांचं मेन कॉलेज म्हणजे एस-सी-ओ-ई म्हणजे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्यानंतर एस-के-एन कॉलेज जे की वडगावमध्येच आहे. शेजारी-शेजारी दोन्ही पण कॉलेज आहेत. एस-के-एनचा लाँग फॉर्म आहे श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्यानंतर एन-बी-एन कॉलेज ऑफ एन-बी-एन सिंहगड जे की वडगावमध्येच आहे. वडगाव कॅम्पसमध्ये 3 इंजिनिअरिंग कॉलेजेस सिंहगडचे बघायला मिळतील. त्यानंतर मग पुढे सिंहगड कोंढवा, सिंहगड नरे, सिंहगड वारजे हे 3 वेगवेगळे कॅम्पसेस आहेत आणि त्यानंतर अजून 2 कॅम्पसेस जे लोणावळ्यामध्ये आहेत. लोणावळ्यामध्ये त्यांचे 2 एक कुसगाव म्हणून गाव आहे, तिथे त्यांचं सिंहगडचं कॅम्पस आहे. तिथं पण एस-के-एन असंच त्या कॉलेजचं नाव आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग कराल, ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना चॉईस कोड आणि डी-टी कोड फार महत्त्वाचा आहे. जर तो तुमचा चुकला, तर तुमचं सिंहगड वडगाव तुम्ही टाकायला जाऊ शकता आणि तुमचं सिंहगड लोणावळा चुकून तुमच्या चॉईसमध्ये ते फिल होऊ शकतं आणि ते कॉलेज तुम्हाला अलॉट होईल. त्यामुळे चॉईस फिलिंग करताना थोडीशी काळजी ठेवा. आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तर आम्ही प्रॉपर तुम्हाला ती लिस्ट देणारच आहे. तशीच तुम्ही आहे अशी कॉपी पेस्ट केलं तरी तो नंबर चालेल. तर एस-सी-ओ-ई हे कॉलेज सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीशी एफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे. 94.49 एवढा मागच्या वर्षी कट ऑफ होता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचसाठी. 19,108 एवढी क्लोजिंग रँक तुम्हाला बघायला मिळेल. आता सिंहगड कॉलेजचे बरेच तुम्हाला न्यूज ऐकले असतील, की इथे थोडासा प्रॉब्लेम आहे टीचिंगचा. म्हणजे टीचिंगचा जो जेवढा स्टाफ आहे, त्या स्टाफला पेमेंट थोडंसं होत नाहीये लवकर. जवळ-जवळ 5 ते 6 महिने झाले तिथल्या टीचर्सला पेमेंट झालेलं नाहीये.
त्यामुळे टीचिंगमध्ये तुम्हाला इथे थोडासा प्रॉब्लेम फेस तुम्ही करू शकता. पण प्लेसमेंटवर अजून तरी काही एवढा मोठा इम्पॅक्ट अजूनपर्यंत पडलेला नाहीये. पण त्यावर सुद्धा इम्पॅक्ट पडू शकतो. त्यामुळे विचार करूनच सगळ्या गोष्टी करा. जे आहे ते मी तुम्हाला सांगितलंय. तर प्लेसमेंटबद्दल जर बोलायचं झालं, तर इथे सुद्धा ज्या मास रिक्रुटर कंपनीज आहेत, म्हणजे LTI, Mindtree वगैरे इथे 8-10 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट प्रत्येक ब्रांचमधनं झालेली आहे. यावर्षीचं मी सांगतोय तुम्हाला. त्यामुळे प्लेसमेंटवर अजून तरी काही इश्यू नाहीये. कंपनीज येतायत. तुम्ही जर एलिजिबल असाल, तर चांगलं पॅकेज तुम्हाला सुद्धा मिळू शकतं. पण एलिजिबल होणंच फार इथे अवघड आहे. कारण युनिव्हर्सिटीचा सिलेबस असल्यामुळे पॉइंटर वगैरे तुम्हाला मेंटेन करावं लागेल आणि टीचिंग स्टाफचा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठलंच कॉलेज मिळत नसेल, तर मग तुम्ही हे कॉलेज प्रिफर करू शकता. आणि पण बाकीचे कॉलेज जेवढे आपण ठेवलेत, ते हे सगळे ऑटोनॉमस आणि वरचे जेवढे टियर 2 मधले कॉलेजेस आहेत, ते ह्याच्या वरच आहेत. इथून खाली जेवढे कॉलेजेस आपण बघू, तेवढे सगळे टियर 3 मध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. आता इथून खाली टियर 3 कॉलेजेस म्हणजे काय? तर टियर 3 कॉलेजेसमध्ये पर्सेंटेज ऑफ प्लेसमेंट खूप कमी असते. युनिव्हर्सिटीशी एफिलिएटेड असलेले हे कॉलेजेस असतात. ऑटोनॉमस कॉलेजेस खूप कमी बघायला मिळतील तुम्हाला इथून खाली. त्यामुळे पॉइंटर मेंटेन ठेवणं किंवा एक्झाममध्ये पास होणं थोडंसं डिफिकल्ट जाईल. पण इथून खाली जेवढे कॉलेजेस आहेत, तिथे कंपनीज येतच नाहीत असं नाहीये. कंपनीज सगळीकडे येतात. फक्त तुम्हाला जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा पर्सेंटेज जे प्लेसमेंटचं आहे, ते थोडंसं कमी-कमी होत गेलेलं बघायला मिळेल. तर सिंहगड कॉलेजच्या प्लेसमेंटबद्दल त्यांची वेबसाईटला अजून ते अपडेट केलेलं नाहीये. आणि यानंतरचं 19th नंबरचं कॉलेज म्हणजे एसकेएन जे की सिंहगडचंच आहे. 19th नंबर नंतर जे 20th नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे जे-एस-पी-एम हडपसर. जे-एस-पी-एम हडपसर सुद्धा एस-पी-पी-यूशी एफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेज नाहीये. 92.93 पर्सेंटाइल एवढा कट ऑफ मागच्या वर्षी या कॉलेजचा गेलेला होता. 24,217 एवढी क्लोजिंग रँक होती. इथे सुद्धा ज्या एम-एन-सीज आहेत, मग त्यामध्ये प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज थोड्याशा कमी बघायला मिळतील. पण ज्या मास सेक्टर्स आहेत, मग त्यामध्ये कॅपजेमिनी, टी-सी-एस, टेक महिंद्रा, ज्या सिंहगड वगैरे सगळीकडे आतापर्यंत आपण जेवढे बघितल्यात, त्याच कंपनी इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. इथे सुद्धा पर्सेंटेज जे प्लेसमेंटचं आहे ते थोडंसं कमी आहे ॲज कंपेअर टू टियर 2 कॉलेजेस. त्यामुळे इथून पुढे सगळे टियर 3 कॉलेजेस सुरू होतील. पण जर तुमच्यामध्ये कॅलिबर असेल, जर तुम्ही चांगला अभ्यास केला, थोडंसं डिफिकल्ट जाईल. पण जर अभ्यास करायची तयारी असेल 4 वर्षात, तर हे कॉलेजेस सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे होते टॉप 20 कॉलेजेस पुण्यामधले. यानंतर सगळे टॉप 30, टॉप 40, टॉप 50 सगळे आपण कॉलेजेस बघणार आहोत. तुम्हाला कितीही पर्सेंटाइल असले तरी तुमच्या पर्सेंटाइलनुसार जेवढे कॉलेजेस अवेलेबल आहेत, ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल, जर पर्सेंटाइल कमी असतील, तर स्पॉट राउंड आणि मॅनेजमेंट कोट्याची जी काउन्सिलिंग आहे, ती सुद्धा आपण करतो. कितीही पर्सेंटाइल असू द्या, तुम्हाला 100% चांगल्यातलं चांगलं कॉलेज आपल्या काउन्सिलिंगमधून मिळून जाईल. स्क्रीनवर माझा नंबर दिसत असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी माझा नंबर आणि लिंक प्रोव्हाईड केलेली आहे WhatsApp ग्रुपची. तो जॉइन करा आणि मला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.